सामन्याचा हिरो 5 ओव्हरची मॅच दोन्ही संघाला आपण देऊयात इथून शुभेच्छा। फार महत्त्वाची मॅच, इथून जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये आज दाखल होईल। मोस्ट इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघांसाठी, एका बाजूला करण मडवी तर दुसऱ्या बाजूला संदीप पाटील, दोन्ही दिग्गज खेळाडू। कित्येक वेळा आपण या खेळाडूंना एकत्र रायगडच्या स्क्वॉड मध्ये खेळताना पाहिलं, कित्येक वेळा उरणच्या व्यावसायिक संघातून एकत्र खेळताना आपण संदीप आणि करणला पाहिलंय, आणि आता या उरण प्रीमियर लीग मध्ये एकमेकाच्या विरुद्ध दोन्ही संघांना आपण देऊयात इथून शुभेच्छा। आणि अक्रोल पाटीलचा पहिला चेंडू, हाफ ट्रॅकर आहे संदीपच्या बॅट मधून मिड विकेट रिजनच्या दिशेनं पहिल्या चेंडूवर अक्रोल पाटीलचं स्वागत केलं या चौकारानं। संदीप पाटीलच्या बॅट मधून मागील सामन्याचा हिरो अक्रोल पाटील सध्या गोलंदाजी करतोय। लोवर फुल टॉस, इथून त्याला भिरकावून दिलंय सीमा रेषा पलीकडं, संदीप पाटीलच्या बॅट मधला हा ब्रँडेड षटकार। भूषण भोईर यांनी खरं तर सादरीकरण केलेले संगीत आपण ऐकलं। मागील दोन चेंडूवर दोन मोठे फटके आलेत। संदीप पाटीलच्या बॅट मधून एक चौकार आणि एक षटकार। मोठा फटका, सरळ चेंडू निघून चाललाय अजय 74 स्टँडच्या वरतून, यूपीएल सिक्सर। कडू सोनारी आपण सुद्धा येत आहात, आपला विनंती आपण या व्यासपीठावर प्रशांत कडू सोनारी षटकार आला आणि षटकाराच्या साह्याने धावपटलावर धाबा लागले गेल्या त्या तब्बल 16 धाबा। अक्रोल पाटील मागील 2 मॅचेस मध्ये फार कमी धावा देणारा गोलंदाज, मात्र शेवटच्या मॅच मध्ये महत्वाच्या या मॅच मध्ये संदीप पाटीलने आता केली सुरुवात। कॅप्टन समोर आलाय आणि आता मात्र वैशाली स्पोर्ट जेएनपीटी या संघाला जिंकून द्यायचं हे इरादे आता स्पष्ट केलेत मागील 3 फटक्यांना। इथून या वेळचा हा चेंडू खाली, मयूरस्मृती गावठाण संघाला ठाऊक आहे संदीप पाटीलची महत्वाची विकेट आहे। मागील मॅच मध्ये 0 तो बाद झाला होता, तरी सुद्धा त्या संघाने 89 धावा उभारल्या होत्या। बॅटिंग लाईन फार मोठी आहे वैशाली स्पोर्ट जेएनपीटी संघाकडे। अक्रोल पाटीलचा नेक्स्ट बॉल, हा फेवरेट स्ट्रोक आहे, सरळ चेंडूला पाठवून दिलाय डी बॅकवर्ड प्लेच्या डोक्यावरून। आजच्या दिवसातील लांबलचक षटकार टोकलाय संदीप पाटील। पाच चेंडूवर प्रहार केला अक्रोल पाटीलच्या विरुद्ध। षटकाराची भाषा बोलतोय हा छोटा पॅकेज बडा धमाका। संदीप पाटीलच्या बॅट मधून लांबलचक षटकार आपण पाहिलेत, अतिशय चांगल्या पद्धतीनं हे आता फटके सजवत असताना मागील मॅच वर 0 जरूर बाद झाला, पण या मॅच मध्ये ठाऊक आहे सुपर 6 मध्ये माझा संघ दाखल करायचा आणि आता मात्र संघाचा सरसेनापती चांगली ही मॅच रंगवतोय। अकोट टप्प्याचा चेंडू, इथून मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत। शेवटच्या चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये। एका षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय, धावा लागल्या गेल्या त्या। प्रथमतः बॅटिंग करत असताना वैशाली स्पोर्ट जेएनपीटी संघाच्या बिनबाद 22 धावा। एक चौकार संदीप पाटीलच्या बॅट मधून आलाय।
इथून आता करण मडवी डिस्कस करतोय गोलंदाजांशी की महत्वाची विकेट आणि आपल्याला घ्यावी लागेल या मॅच मध्ये। आणि उरण प्रीमियर लीग मध्ये रायगड मधील पारगावचा बुलंद आवाज सागर पाटील यांच्या शुभेच्छा आल्यात आणि सागर पाटील आणि त्यांचं सुद्धा आगमन उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल। पोपट स्पेशलिस्ट पोपटाचा खरं तर आवाज अगदी हुबेहूब काढतात अशी सागर पाटील। 22 धावा दापायला लागले गेल्यात। गोलंदाजीतून दाखल केलाय चैतन्य पाटील। हास्य सम्राट दशरथ पाटील कराबे यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा येतात। धावपडला धावा लागले गेले त्या 22। पहिला चेंडू स्वागत केलं आतिशपतेचा फटका लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक करतोय जज। महत्वाची विकेट आता मिळवली ती म्हणजे चैतन्य पाटीलला पहिल्या चेंडूवर फलंदाज होईल। पहिल्या चेंडूवर महत्वाची सफलता मिळत असताना आपण चैतन्य पाटील याला पाहिलं। मागील 2 मॅच मध्ये आता मात्र एक चांगली खेळी चैतन्य पाटीलला करून दाखवलाय। एक त्याच्या बॅट मधून अर्धशतकी आपण पाहिली तर त्यानंतर पहिल्या मॅच मध्ये 37 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात आणि तोच गोलंदाजीसाठी दाखल झाला। पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट ज्या विकेटच्या शोधामध्ये करण मडवी होता त्यांनी गोलंदाजांना सांगितलं या मॅच मध्ये ही महत्वाची मॅच आहे। मयूरस्मृती गावठाण संघाला मला इथून सुपर 6 मध्ये पोहोचवायचं आहे आणि तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल। धावांचं मैदान आहे 90-95 धावा होताना पाहिल्यात त्या धावाची सूत्र सुद्धा या मैदानात पाहिल्यात त्यामुळे धावा बनू शकतात या मैदानामध्ये। आणि संदीप पाटील आहे जो सध्या नॉस्ट्राइक एंडला स्ट्राईकला न्यू बॅट्समॅन जितेश घरात आलेत। पहिला चेंडू खेळत असताना इथून हा चेंडू पडल्यानंतर हलक्या हातानं थोडीशी उसली जरूर दिली। एक अतिरिक्त बाउन्सर पाहायला मिळाला इथून वॉर्न केले गोलंदाजाला। बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेत आणि 2 चेंडू निर्धाव आलेत आणि इथून आता चांगली गोलंदाजी करत असताना चैतन्य पाटील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर लुक दिला या फटक्या मागे। हितेश पाटील तिथे विश्वीचा क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट आहे। धावपटलावर धावा लागले गेले त्या 23 धावा 23 रन्स। अभिजित तांडेल आणि वेदक तांडेल अभिजित तांडेल यांच्या वतीनं अर्धशतकी खेळीसाठी संदीप पाटील याच्यासाठी तब्बल 5000चं कॅश प्राइज झालंय। 40 जरी धावा आल्या तरी सुद्धा 5000चं कॅश प्राइज दिलं जाईल। दुसऱ्या पर्वामध्ये संदीप पाटील अफलातून त्यांनी बॅटिंग केली होती। मोठी संघातून खेळत असताना 2 अर्धशतकी त्याच्या बॅटमधून मी पाहिले होते आणि हे तिसरं पर्व मैदानाच्या आतमध्ये तो सध्या खेळतोय। बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या वरतून खेळलेला फटका क्षेत्ररक्षक आहेत। महत्वाची ही विकेट ज्या विकेटसाठी जाळ रचलं होतं करण मडवीनं आणि ती विकेट संदीप पाटील झाले तिथून झेलबाद। ट्रम्प कार्ड त्याच्या बॅट मधून तब्बल सुरुवातीला 22 धावा आल्या होत्या आणि महत्वाची ही विकेट गेम मिळवले चैतन्य पाटील। या खेळाडूला 10,500 पॉइंट का लावले याचं प्रत्युत्तर त्यानं दिलंय। मागील काही चेंडूवर एक धाव खर्ची केलाय आणि 2 विकेट मिळवल्या। 4 चेंडूमध्ये एक धाव आणि 2 विकेट। न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर दाखल होत आहे। बंटी मात्री काय जितेश का सर्वेश स्ट्राईकला सर्वेश आहे। यावेळचा चेंडू अभ्यंतर जेव्हा 12वा खेळाडू एखादा पाठवत असाल तेव्हा सर्व खेळाडूंची नावं त्यांच्यापर्यंत पोहोचवत जा।
कारण बरेचसे रेकॉर्ड आपल्याला ठेवायचे आहेत, त्यामुळं प्रत्येक खेळाडूचं नाव त्याला माहिती असणं ठाऊक गरजेचं आहे. यावेळचा चेंडू अतिरिक्त उंची जरूर गाठलाय, चेंडू पडल्यानंतर थोडीशी उचली जरूर पाहायला मिळाली आणि इथून मात्र एक डॉट बॉल आलाय. एक चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज चैतन्य पाटील मागील काही चेंडूवर अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केल्या. 2 महत्वाच्या विकेट, त्यामधील संदीप पाटीलची महत्वाची विकेट. या मॅच मध्ये संदीप पाटील जर शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला असता तर विकेट आली असती. महेंद्रसिंग राणावत दुधाचे व्यापारी यांचं सुद्धा आगमन झालंय दादरपडावरून. ते आज ही मोठी जुईची उरण प्रीमियर लीग ची स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. हा फटका फसलाय, महत्वाची कॅच क्षेत्ररक्षक करतोय जज रोहित पाटील. या संपूर्ण लीग मध्ये आतापर्यंत 2 ते 3 त्यानं कॅचेस सोडल्यात. हितेश पाटील हा प्रयत्न करायला हवा हे सध्या टीम सांगत असताना या तुम्हाला चुका कदाचित सुपर 6 पासून वंचित ठेवू शकतात. ही महत्वाची मॅच आहे, नॉकआउटची मॅच आहे. इथून एक एक चूक तुम्हाला सुपर 6 पासून दूर ठेवू शकते. मग पुन्हा एकदा 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल उरण प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वाची. इथून हे षटक संपले गेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागले गेले. त्या बॅटिंग करत असताना वैशाली स्पोर्ट जेएनबीडी संघाच्या 26 धावा. आता पाहिजे ना ड्रिंक्स ब्रेक. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धापडला लागल्या गेल्यात. 2 फलंदाजांना बाद केले ते म्हणजे गोलंदाजांना. एक वेगळी स्ट्रॅटर्जी, एक वेगळी रणनीती करण मडवीने आखल्या. त्याला ठाऊक आहे या महत्वाच्या उरण प्रीमियर लीगच्या मॅच मध्ये जिंकायचं आहे. पहिला चेंडू रोहित पाटीलचा अगदी खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न. इथून एक फटका. जितेशचा जिथे एकदा कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एक चांगला रिले थ्रो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मागील सामन्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं एक चांगलं कमबॅक केलं करण मडवीच्या या संघानं आणि पुन्हा एकदा तेच संकल्पना घेऊन मैदानाच्या ते आतमध्ये दाखल झालेत. ही महत्वाची मॅच आहे. या संघाला दोन्ही माहिती आहे की 10 वेळा पराभव झाला तरी चालेल, पण एकच विजय असा मिळवा की लोक नेहमी लक्षात ठेवतील. हा महत्वाचा विजय आहे दोन्ही संघांसाठी. फटका चांगला आहे. इथून मात्र स्वतः कर्णधार करण मडवी जज करतात आणि त्याच्या हातातून ही सुटले जेल. या मॅच मध्ये आतापर्यंत 2 चुका केल्या, त्या म्हणजे मयूर स्मृती गावठाण संघानं आणि फलंदाजानं ठोकला हा चौकार. लोवर फुल टॉस हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये
एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, थ्रो चांगला झालाय पण इथून दोन्ही फलंदाज प्रचंड वेगाने धावत होते. रनिंग बिटवीन चांगली पाहायला मिळाली. इथून 2 धावा कंप्लीट आणि 2 धाबेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या. त्या बॅटिंग करत असलेल्या वैशाली स्पोर्ट JNPT संघाच्या 33 धावा, 33 रन्स. मागील चेंडूवर जेल सुटेल असं प्रत्येकाला वाटत नव्हतं कारण तिथं जेल खाली करण मडबी होता, त्याच्याकडून ही चुकी झाली. या मॅच मध्ये या मॅचला एन्जॉय करत असताना पण बरेचसे प्रेक्षक पाहतोय आणि या महत्वाच्या मॅच मध्ये रोहित पाटीलच्या षटका, इथून तिसऱ्या षटक त्याला आमंत्रित केलं. अक्रूर पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये 22 धावा देऊन सुद्धा त्यानंतर चैतन्य पाटीलनं कमबॅक करून दिला आणि रोहित पाटीलच्या षटकाला जशी सुरुवात झाली. थोड्याशा चुका जरूर पाहायला मिळतात फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये, पण त्या चुका सुधारत असताना स्वतः करण मडवी. हितेश पाटील आणखीन एक झेल सुटला या इनिंग मध्ये. थ्रो सुद्धा खराब, इथून कलेक्ट करू शकत नाहीत गोलंदाज आणि इथून जिथं एकच धाव होती तिथं दुसरी धाव कंप्लीट केली गेलाय. मयूर स्मृती गावठाण संघ भरपूर आज चुका केल्या, त्या म्हणजे हितेश पाटील असेल, करण मडवी असेल आणि रोहित पाटीलच्या माध्यमातून या मॅच मध्ये 3 झेल सुटल्यात. त्यामुळे कदाचित सुपर 6 ही महत्वाची मॅच, या मॅचला एन्जॉय करतात आमचे कल्पेश मडवी, जगदीश पाटील आणि चेतन तांडेल या तिन्ही मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. उरण प्रीमियर लीग मध्ये आपलं दादा स्वागत आहे. बॅटची लिडिंग एज पाठीमाग यष्टीरक्षक प्रयत्न करतोय, महत्वाची विकेट, डायरेक्ट हिट झालाय आणि इथून फलंदाज जितेश घरत होईल. धाव बाद. आतमध्ये थोडीशी इंजुरी जरूर जाणवते पण इथून धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 35 धावा, कारण आज आपण उरण प्रीमियर लीग मध्ये करण महेश मडवीला खेळताना पाहतोय आणि इथून पुन्हा एकदा संध्याकाळी अंडर 24च्या सामन्यासाठी त्याला भिवंडीसाठी खेळायला दाखल व्हायचं आहे. एक व्यावसायिक खेळाडू आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो रवाना होत असतो आणि आज मात्र इथून उरण तालुक्याचा गावठाणचा सुपुत्र आज भिवंडी तालुक्यामध्ये जाऊन आपल्या उरण तालुक्याचा डंका गाजवणार आहे. त्याला आपण शुभेच्छा देऊयात. थोडसा यष्टीरक्षक गडबडला होता पण त्यानंतर एक चांगला खरं तर थ्रो त्याचा पाहायला मिळाला. प्रयास पाटील जांभूळपाड्याचा हा एक ब्रँड यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये रोहितचाही षटक अप्रतिम पाहायला मिळते. थोड्याशा चुका जरूर केल्या क्षेत्ररक्षकानं पण अचूक टप्प्यावर ही गोलंदाजी. बंटी आलाय आणि बंटीने पहिल्या चेंडूवर वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून लगावला हा षटकार. तीन षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. धावपट्टा धाबा लागल्या गेल्या त्या 41 धावा. वैशाली स्पोर्ट JNPT संघाची सुरुवात चांगली होती. 22 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. त्यानंतर चैतन्य पाटीलच्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा आणि रोहित पाटीलच्या षटकामध्ये 15 धावा. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 41 धावा, 41 रन्स. महत्वाची मॅच दोन्ही संघासाठी आणि इथून आता एक वेगळी रणनीती, एक वेगळी स्ट्रॅटेजी असताना बयूरस्मृती गावठाण संघ पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये बऱ्याचशा चुका फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये पाहायला मिळाल्या. रोहित पाटीलने एक झेल सोडला, करण मडवीच्या हातातून एक झेल सुटला आणि हितेश पाटीलने एक झेल सोडलाय. 3 झेल या मॅच मध्ये वैशाली स्पोर्ट JNPT संघाचे फलंदाजी सोडले. त्यामुळे या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील आणि या महत्वाच्या मॅच मध्ये शेवटचे आणखी 2 षटक. न्यू बॉलर मोन्या यत्नेश करत साबरका टेनिस क्रिकेट मधील हा नवीन चेहरा, मोन्या नावाने प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज गोलंदाजीसाठी दाखल झालाय. 41 धावा, 41 रन्स.
त्या मॅचला एन्जॉय करतात आमचे रायफल ग्रुपचे समाधान एक बेस्ट सुट्टी मेकर म्हणून त्यांचं नाव आहे चर्चेमध्ये आणि समाधान टकले यांच्या वतीनं गावठाण संघासाठी शुभेच्छा आल्यात. स्वागत केले मोन्याचं सरळ चेंडू पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडे लगावलाय हा षटकार. षटकार आल्यानंतर हा मोन्याचा चेंडू एक बाउन्सर देणारा समोर मात्र आता प्रश्न टाकलाय तो म्हणजे बॅट्समन सर्वेशला. अप्रतिम हा बॉल पाहायला मिळाला. मागील चेंडूवर षटकार आलाय. धावा लागला गेल्या त्या 47 धावा 47 रन्स. नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मयूर स्मृती गावठाण संघाने घेतलाय. त्यांच्या विरुद्ध सध्या फाईट करते ते म्हणजे वैशाली स्पोर्ट जेएनपीडी संघ. संदीप पाटीलचा संघ तर दुसऱ्या बाजूला करण मडवी. महत्वाची मॅच. आज कोणता संघ इथून सुपर 6 मध्ये दाखल होईल? पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टिक्षकाला फसवून सरळ चेंडू निघून चाललाय लॉंग शॉप रिझन मध्ये. मिळतील या चेंडूवर 4 धावा. चौकार आला आणि 51 धाबा धावपडला लागल्या गेल्यात वैशाली स्पोर्ट जेएनबीडी संघाचा. अर्धशतक धावपडला लागत असताना एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली सर्व्हिसच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल मोन्याचा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे गडबडले. तिथून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक चांगली रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि इथून मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. धावपडला धावा लागल्या गेल्या त्या 55 रन्स. बऱ्याचशा एक्स्ट्रा रन्स आता खर्च केले ते म्हणजे मयूर स्मृती गावठाण या संघाला. इथून एक चांगली बॅटल आपल्या समोर. हाय व्होल्टेज सामना. फटका चांगला आहे. रक्षक प्रयत्न करतोय. फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथून सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. सर्वेशच्या बॅट म्हणालेला हा चौकार. व्हाईस स्पेशलिस्ट आमचे सागर पाटील बारगावचा बुलंद आवाज यांचे इथं आगमन झालंय. बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने आले. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. लेझी क्रिकेट पाहू शकते आपण. इथून थ्रो खराब आला आणि इथून मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. सर्व्हिसचा मागे जिथं झेल सुटला जीवनदान मिळालं आणि त्याच फलंदाच्या बॅट पण आता मोठे फटके आलेत. या चुका केल्यात मयूर स्मृती गावठाण संघाला. त्यामुळे हा स्कोर आपल्याला स्कोर बोर्डवर पाहायला मिळतोय. धावा लागल्या गेल्या त्या 61 धाबा. इथून 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि बॅटिंग करत असताना वैशाली स्पोर्ट जेएनबीडी संघाने 4 षटकांमध्ये बनवल्यात 2-3 बाद 61 धाबा. स्कोर कार्ड मध्ये करेक्शन केलं जातं. 59 रन्स 59 रन्स 59 धाबा आहेत धावपटलावर. गुणलेखक सांगत असताना
शेवट हे षटक बाकी आहे आणि गोलंदाजीसाठी दाखल केलं ते म्हणजे चैतन्य पाटील टाकीगावचा हा सुपुत्र. अतिशय चांगल्या रीतीने खरं तर त्याचा खेळ मागील 2 मॅच मध्ये पाहायला मिळाला आणि तोच त्या गोलंदाजीसाठी दाखल होतोय. वेगानं हाताळत असताना ही गोलंदाजी अतिशय चांगल्या पद्धतीचा हा चेंडू निर्धापलचा फेकला जातोय. 5वं षटक आणि 5व्या षटकामध्ये आज पाहायला गेलात तर चैतन्य पाटीलची इम्प्रेसिव्ह कामगिरी पाहायला मिळाली. चैतन्य मनोज पाटील याचे वडील 40+ टाकीगाव संघातून खेळत असतात आणि सिक्सर किंग होते त्या काळातील आणि त्यांचा सुपुत्र त्याच्या विरुद्ध इथून हा फटका खेळत असताना लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, हा चेंडू अडवला गेलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, एक चांगलं बॅकअप दिलं गेलं क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आणि इथून या चेंडूवर मिळाल्या जातील त्या म्हणजे तब्बल 2 धाबा. या 2 धाबेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 61 धाबा, 61 रन्स. एक चांगला स्कोर उभा केला. पहिल्या षटकामध्ये 22 आल्यात आणि त्यानंतर मात्र चैतन्य पाटीलने 4 धाबा खर्च केल्यात आणि तोच गोलंदाज शरीरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न. एक चांगली लाईन लेन इथून आता पंच मात्र तपासील आणि त्यानंतर आमच्यापर्यंत निर्णय येईल. एक चांगली गोलंदाजी आता चैतन्याची पाहायला मिळते आणि संपूर्ण जर विचार केला तर रायगड लेदर क्रिकेटचा हा अष्टपैलू खेळाडू आणि आताच महाराष्ट्र टीम मध्ये ज्या चैतन्याची निवड झाली. लेदर क्रिकेट फार चांगला खेळतो चैतन्य पाटील. त्याचे सुपुत्र मनोज पाटील 40+ त्यावेळी खेळत होते तेव्हा सिक्सर किंग या नावाने ओळख होती आणि त्यांच्या सुपुत्र चैतन्य पाटील आज उरण प्रीमियर लीगच्या 5व्या दिवसामध्ये तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानाच्या आत आणि इथून मात्र 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हे चेक केलं जाईल. इट्स अ नो बॉल. क्रीजवर हा चेंडू पडलाय आणि त्यामुळे हा नो चेंडू आहे आणि इथून मात्र फ्री हिट असेल. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होत होती आणि इथून मात्र शरीरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न, वाईट यॉर्कर टाकण्याचा चैतन्य पाटीलचा प्रयत्न थोडासा फसला आणि इथून अतिरिक्त एक चेंडू आता टाकायला लागेल. धावा लागले गेले त्या बॅटिंग करत असताना 62 धाबा. यावेळचा हा फटका चांगला आहे, फ्री हिटचा चेंडू आणि इथून मात्र या चेंडू मिळाला जाईल ही अवघी एकच धाव. फ्री हिटच्या चेंडूवर कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळून दिला नाही. चैतन्य पाटील आज चांगली खरं कामगिरी दिवसभरामध्ये त्याने बॅटिंग करत असताना सुद्धा 80 पेक्षा जास्त धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. गोलंदाजी करत असताना सुद्धा त्यांना महत्वाचे विकेट मिळवलेत आणि आज मयूर स्मृती गावठाण संघासाठी हा महत्वाचा प्रमुख खेळाडू ठरलाय नाव आहे चैतन्य पाटील. या षटकातील आणखी 3 चेंडूंचा खेळ बाकी. 63 धाबा दापटा लागत असताना थोडस डिस्कस करत असताना कॅप्टन बॉलरशी की या 3 चेंडू मध्ये फार कमी धाबा द्यायचे आहेत. पण समोर सर्वेश आहे ज्याचा झेल सुटला, त्याच्या बॅट मधून मोठे फटके आलेत. ते सर्रार वेगवान चेंडू अतिशय वेगाने हाताळत असताना आपण चैतन्याला पाहिलं. फार आज इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, प्रत्येकाला आज त्यानं प्रेमात पाडले. आज प्रेक्षकांच्या चर्चेमध्ये प्रेक्षकांच्या हृदयावर चैतन्य पाटील हे नाव कोरलं जाईल. बॅटिंग मधील मागील मॅच मध्ये त्याच्या 54 आल्यात आणि इथून आता गोलंदाजी करत असताना सुद्धा पहिल्या षटकामध्ये अक्रूलच्या 22 आल्या. पण त्यानंतर चैतन्याने सांगितलं आपण ही मॅच ही सुपर 6 ला मला पोहोचवायचा मयूर स्मृती गावठाण संघाला आणि आणखीन एक विकेट सर्वेचा हा फलंदाजाला केलाय झेलबाद.
या ओव्हर मधील या इनिंगचा शेवटचा चेंडू. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दिनेश बंडा 90चा हा खेळाडू आल्या आल्या हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रयत्न करतोय आणि इथून हा बाळाच्या हातातून हा चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटच्या चेंडूवर मिळतील या 4 धाबा आणि या 4 धाबेदिशी पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असणारा वैशाली स्पोर्ट जेएनपीटी संघाच्या धावपटला धावा लागल्या गेल्यात त्या 67 धावा आणि 68 धाबांचं टार्गेट सेट केलंय ते म्हणजे मयूर स्मृती गावठाण संघासमोर. सलामीची जोडी त्वरित कर्मळवी आपण पाठवा. आज आपल्याला 1-1 संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय करायचा आहे. फार महत्वाची उरण तालुक्याची अभिमानाची स्वाभिमानाची ही स्पर्धा आपण आज एन्जॉय करतोय. अक्कादेवी मायमाऊली मोठीच्या मैदानामध्ये उरण टेनिस क्रिकेटचं वैभव संपन्नता दर्शवणारी ही स्पर्धा उरणकरांच्या मनाची स्पर्धा आणि उरण तालुक्याची मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. आज या स्पर्धेचा 5वा दिवस. पहिल्या दिवसामध्ये जय माता दी दिघोडे संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला गेला तर बाप्पा मोर्या बालई मोठीजुई हा संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. तिसऱ्या दिवसामध्ये मयूर सिक्युरिटी फोर्स जासई संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला आणि कालच्या दिवसामध्ये आर्यन स्पोर्ट चिर्ले संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला आणि आज या प्रीमियर लीगचा आपण 5वा दिवस पाहतोय. तब्बल या स्पर्धेमध्ये 24 संघांना समावेश घेतला होता. या स्पर्धेच्या नियमानुसार जे संघ सुपर 3 पर्यंत टॉप 3 पर्यंत क्वालिफाय होतील त्याच संघातील खेळाडूंना जो खेळाडू बक्षीचा पात्र असेल त्याच खेळाडूला बक्षीस दिलं जाईल. मग प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक असू दे किंवा स्पोर्ट सायकल असू दे हे बक्षीस त्या खेळाडूला देण्यात येतील. याची नोंद सर्व संघ मालकांनी आणि सहभागी खेळाडूंनी घ्यायची आहे. हॅलो आणि जे आवाजाचे स्पेशलिस्ट आहेत पोपटाचा आवाज अगदी हुबहू काढणारे पपनजी असे सागर पाटील पारगावचा हा बुलंद आवाज आपण पोपटाचा आवाज काढून दाखवा. कॅमेरामॅन फोकस करू. हॅलो हॅलो धन्यवाद विपुल पाटील. जर फोन लवकर उचलला असता तर उपस्थिती लवकर लागली असती. दोन्ही पण समालोचक आहेत उमेशजी भोईर आणि विपुल पाटील. दोघांनी पण कॉल लेट उचलला त्यामुळे लेट झालं. माझी काय चुकी नाही. भारतीय रेल्वे दलामध्ये खरं तर कार्यरत असलेले आमचे सागर पाटील रेल्वेचे कर्मचारी आहेत. त्यांनी सिग्नल दिल्याशिवाय तिथली रेल्वे सुद्धा सुटत नाही असे सागर पाटील. मात्र या स्पर्धेला श्रीशा ऑडिओचे ओनर अजित पंडित यांच्या वतीने या स्पर्धेकरता तब्बल 2000चा आर्थिक पाठबळ आहे. तसंच स्वर्गीय लक्ष्मण अण्णा संतू पाटील यांच्या स्मरणार्थ माननीय श्री भालचंद्रबाई लक्ष्मण पाटील माजी सदस्य ग्रामपंचायत सारडे बंगारपाडा व हेमंत पाटील यांच्या वतीने या स्पर्धेकरता 1001 रुपयाचा आर्थिक पाठबळ आहे. सर्व आयोजकांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. विपुल पाटील तुमच्या माहितीसाठी सांगतो जबरदस्त डावखुरा फलंदाज. आपण सायकल बघितली बाईक बघितली पण करण मडवीला मात्र जबरदस्त किल्लार बैल भेटलाय. काय जबरदस्त कामगिरी केली त्याने अप्रतिम. चिरल्याचा लाजवाब चिरल्याच्या करण मडवीला मिळाल्या. दोघींही मडवी आहेत ना भाई.
एक सिनियर मडवी करण मडवी आहेत आणि एक ज्युनियर करण मडवी चर्चेमध्ये आहेत. कृतज्ञ तुकाराम मडवी तर दुसऱ्या बाजूला करण महेश मडवी. हे खरं तर दोन खेळाडू वेगवेगळे आहेत, मात्र एका संघातून गावदेव गटातून ते खेळत असतात. आमच्या सम्यक जांभलपाडा गावातील एक जबरदस्त हार्ड हिटर आणि पूर्णपणे सपोर्टर सागर पाटील आणि स्वामी समर्थ मठ ज्यांच्या पाठीवर स्वामींचा हात आहे असे आकाशजी टकले हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपण पाहतो हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि या प्रतिमेचं पूजन करून स्पर्धेला झाली सुरुवात. आणि आज मात्र इथे याच्यासाठी केला होता आटास शेवटची गोड व्हावा, शेवटचा सामना. कोण जाणार पुढे, कोण पाहणार 365 दिवस वाट या स्पर्धेची वाट. पाहूया विपुल पाटील अतिशय जबरदस्त समालोचक आहेत, कमी संधी देतात उरणमधून, पण बघूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला चैतन्य पाटील ऑन स्ट्राईकला, आपण करण महेश मडवीला पाहू शकता. 68 धावांचा पाठलाग करायचा आणि गोलंदाज वैशाली स्पोर्ट जेएनपीटी संघाच्या वतीनं आशिष पाटील मॅन फ्रॉम कलंबुसरी येथील टेनिस क्रिकेट मधील हा एक अष्टपैलू गुणवान असा खेळाडू. 30 चेंडू आणि 68चा पाठलाग करायचा आहे. एक चांगली महत्वाची मॅच आजच्या दिवसामध्ये कोणता संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल, दोन्ही संघांना आपण इथून देऊया शुभेच्छा. स्ट्राईकला चैतन्य पाटील पुढे खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षक जितेशच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये, एका धावावर थांबवलं गेलंय. चांगल्या पद्धतीनं बंटी तिथे होते आणि बंटीना चेंडू अडवण्याचा प्रयत्न चांगला केलाय. जागेवरच राहिले असते कदाचित डोक्याच्या वरून चेंडू निघून गेला असता, पण एक चांगल्या कल्पकतेने ही क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चतुर हा असलेला हा क्षेत्ररक्षक पहिल्या चेंडूवर एका धावेनिशी खातं ओपन केलं ते म्हणजे चैतन्य पाटीलनं. मागील मॅच मध्ये सुद्धा अर्धशतक चैतन्यच्या बॅट मधून पाहायला मिळाला. महत्वाचा खेळाडू या संघाचा ट्रम्प कार्ड आता मात्र समोर आहेत करण मडवी. या संघाचा कॅप्टन आज बोटपट्या संघामध्ये त्याची खरं तर निवड केली जाते आणि तो मात्र या सामन्यामध्ये आता स्ट्राईकला आलाय. फुलटॉस करणच्या समोर, फुलटॉस चुकीला माफी नसणार आहे. सरळ चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडा, लगावल्या करणनं षटकार. जेएनपीटी संघाला आणि ती विकेट मिळवून दिल्या आशिष पाटीलला. करण महेश मडवी झालेत झेलबाद. महत्वाची या मॅच मधील विकेट पण सर आता मिळवली ती म्हणजे आशिष पाटीलनं. पहिला चेंडू फुलटॉस होता षटकाराला, पण यावेळी शरीरावरच्या थोडस दूर ठेवला. गुडलेस पॉइंट वर हा चेंडू पिच केला आणि त्यानंतर मात्र बॅटची लिडिंग एज आणि या मॅच मधली महत्वाचा खेळाडू त्यानं बाद केला करण मडवी. पहिला हाताला लागला तो म्हणजे मयूर स्मृती गावठाण या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रयास पाटील जांभूलपाडा टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव सध्या मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतं. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 7 धावा. अजूनही गरज आहे ती म्हणजे 61 धावांची. आशिष पाटील गोलंदाज महत्वाची विकेट घेतल्या. आत्मविश्वास कॉन्फिडन्स आता वाढलाय आणि समोर आता प्रयास पाटील उजव्या हाताचा हा स्फोटक फलंदाज. अखूट टप्प्याचा चेंडू जसा स्लॉट मध्ये आलाय तसा पाठवलाय प्लॉटच्या पलीकडे आलेला हा UPL सिक्सर.
करण बाद झालाय, पण आता प्रयास पाटील मैदानाच्या आतमध्ये जांभुळा टेनिस क्रिकेट मधील हा ब्रँड खेळाडू आणि त्याच्या बॅट मधला हा षटकार बरेचसे प्रेक्षक पाहतात आणि या मॅचला एन्जॉय करतात. आज इथून एक संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय करायचा आहे. आशिषच्या विरुद्ध 2 मोठे फटके आले, महत्वाची विकेट सुद्धा मिळवल्या, मात्र प्रयास पाटीलकडे ती क्षमता आहे मॅचला पलटण्याची. त्याच्याकडे मोठे फटके आहेत आणि त्याच मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा प्रयास त्याच्या बॅटची ओळख निर्माण करून देतोय. बॅट मधून आला हा पहिला षटकार. खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न, षटकार आल्यानंतर एक चांगल्या टप्प्यावर आता गोलंदाजी करत असताना आपण आशिष पाटील याला पाहू शकतोय. 5 चेंडू त्यांना हाताळले, 13 धाबा खर्ची केल्यात. महत्वाची विकेट करण मडवीला बाद केला आणि या ओव्हर मधील लास्ट बॉल समोर प्रयास पाटील. फुलटॉस सरळ चेंडूला पाठवून दिलाय, लॉंग ऑनच्या वरतून ठोकला हा षटकार. दरम्यानच्या कालावधीमध्ये परेश धर्मराज कडू सोनारी यांना विनंती केली जाते आपण या व्यासपीठावर. परेश धर्मराज कडू साहेबांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत केलं जात आहे. मागील जर आपण विचार केला 4 दिवसाचा, तर 4 दिवसामध्ये सुपर 6 मध्ये जाणाऱ्या संघांमध्ये मोठीजी गावातील एकतरी खेळाडू आतापर्यंत पाहायला मिळालाय आणि आता सुद्धा ते चित्र आहे. क्षेत्ररक्षण करताना सुद्धा एक मोठीजी गावाचा क्षेत्ररक्षक आहे आणि बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये सुद्धा एक मोठीजी संघाचा खेळाडू आहे. पाहूया आज कोणत्या संघाचा खेळाडू आणि ती टीम सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणार. पहिल्या षटकामध्ये आशिष पाटीलच्या विरुद्ध तब्बल 19 धाबा आल्यात. 68 धाबांचा पाठलाग करायचा आणि उर्वरित 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या 49 धाबा. यावेळी लेग एजच्या बाहेरचा चेंडू आणि इथून मात्र इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉल दर्शवला तो म्हणजे पंचांनी एक दबाव टाकण्याचा प्रयत्न. इथून आता येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी हव्यात त्या 48 धावा, 48 रन्स. प्रशांत भरत कडू सोनारी आपणास विनंती आपण या व्यासपीठावर आपलं सुद्धा सरस स्वागत आहे. पहिला चेंडू आव्हांतर फेकलाय गोलंदाज जितेश घरतनं. हा ट्रॅकर चेंडू आहे, पॉइंट मधला क्षेत्ररक्षक गडबडलाय. जिथं फलंदाज धावबाद होऊ शकले असते तिथं मात्र मिळाल्या गेल्या त्या 2 धाबा. या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. नजर हाटी दुर्घटना घटी, हातातून चेंडू निसटला, त्वरित 2 धाबांचा कॉल आला आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा सुद्धा कंप्लीट केल्या. धापडला धाबा लागल्या गेल्या त्या 22 धाबा. इथून चैतन्य पाटील आणि प्रयास पाटील कडे ती क्षमता आहे मयूर स्मृती गावठाण संघाला सुपर 6 पर्यंत पोहोचवण्याची. मात्र संदीप पाटील एक मास्टर माइंड, हा कॅप्टन वैशाली स्पोर्ट जेनपीडी संघाचा, बऱ्याचशा रणनीत्या आखेल या मॅचला सहजरित्या तो सोडणार नाहीये. हा ट्रॅकर चेंडू आहे, फटका चांगला आहे, सरळ चेंडू निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. इथून क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव सध्या घेत असताना मैदानाच्या आतमध्ये. तीन धाबा शेवटपर्यंत असं वाटत की स्वतःची चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल, पण हवेचा थोडासा हातभार जरूर चेंडूवर लागला आणि इथून धावपटला धाबा लागल्या गेल्या तर 25 धाबा. प्रयास पाटील आणि चैतन्य पाटील एक चांगली रणनीती पाहायला मिळाली. चांगली रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून कॉलिंग पोझिशन चांगली होत असताना ऑय कोऑर्डिनेशन एक चांगलं पाहायला मिळालं या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 25 रन्स, 68 धावांचा पाठलाग करायचा प्रयास पाटील आता ऑन स्ट्राईकला आलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने आलेत.
एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि इथून मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धाबीनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 27 धाबा. सिंगल डबल कधी मोठे फटके आणि त्यानंतर या आपली धावसंख्या पुढे नेत असताना मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स आपण पाठवा. थोडसे खेळाडूला इंजरी आलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. लेग एस्टीच्या अगदी जवळून जाणारा चेंडू. क्विक डिसिजन आलाय पंचांचा. इट्स अ वाईड बॉल. थोडीशी आता खराब गोलंदाजी पाहायला मिळते. दिशाहीन गोलंदाजी करत असताना आपण जितेश घरत याला पाहू शकता. साबरकरचा हा खेळाडू. धावपट्टा धाबा लागले गेल्या त्या 28 धाबा. 28 रन्स. प्रयास पाटील आणि चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये राहिला तर मयूर स्मृती गावठाण संघ सहजरित्या जिंकू शकते. क्षमता आहे पण दुसऱ्या बाजूला संदीप पाटील मास्टर माइंड कॅप्टन बरेचसे असे सामने त्यांना आपल्या बाजूने सुद्धा जिंकवलेत. या मॅच मध्ये बरेच काही तुम्हाला पाहायला मिळेल. बॅकफुटला जाऊन पॉइंट रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. थ्रो लेझी आला. इथला क्षेत्ररक्षक तिथं डायरेक्ट हिट जर झाला असता तर चैतन्य पाटीलची महत्वाची विकेट मिळाली असती. ती म्हणजे वैशाली स्पोर्ट जेएनपीटी संघाला. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 29 धावा जिंकण्यासाठी येणारे 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धाबांची गरज. 20 चेंडू 41 धाबा. मॅच मध्ये फार अजून काही दडलंय. जितेश गरजचा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा चांगला वापर केलाय. लॉंग ऑफ चा क्षेत्ररक्षक प्रचंड वेगानं एक धाव वाचवण्याचा धाडसी काम करत असताना आपल्या क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. ही मॅच आज दोन्ही संघाच्या बाजूने आहे. बॅलन्सिंग सामना. 50-50 मॅच. दोन्ही संघाला ठाऊक आहे काळा ही सुपर 6 मध्ये आपल्या संघाला दाखल करत असेल तर इथून धावपटला धाबा 30. 19 ला 38 हव्यात. फटका चांगला आहे. क्लास पाहायला मिळाला. इथून सरळ चेंडूवर क्षेत्ररक्षक येतात. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधला क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने आले होते. इथून 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धाबेनिशी धावपटला धाबा आपण पाहू शकता. या मयूरस्मृती गावठाण संघ 68 धाबांचा पाठलाग करत असताना 32 धाबा धावपटला लागले गेल्यात. आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी मयूरस्मृती गावठाण संघाला 36 धाबांची गरज. प्रशांतजी कडू यांचा यथोचित मान सन्मान केला जात आहे. सोनारी गावाचे हे सुपुत्र आणि त्यांचा इथे यथोचित मान सन्मान करण्यासाठी विनंती केली जाते. हेमंत पाटील यांच्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान केला जातो. प्रशांत कडू नेहमीच उरण टेनिस क्रिकेटमध्ये नवीन चेहऱ्यांना ज्यांनी संधी दिली. संधी देत असताना रत्नागिरी असेल मग अनेक मोठमोठ्या प्लॅटफॉर्म ज्यांनी दिलेत. आज अमित नाईक असेल, करण मडवी, परेश ठाकूर, ज्युनियर करण मडवी अशा खेळाडूंना एक वेगळे प्लॅटफॉर्म देणार हे नाव आहे प्रशांत कडू. तसेच उमेशजी भोईर यांचा सुद्धा आपण यथोचित मान सन्मान करत आहोत. 40+ कुठेही स्पर्धा असले किंवा त्यांचं आपल्याला समालोचन ऐकायला मिळत असतं असे उमेशजी भोईर यांचा यथोचित मान सन्मान केला जात आहे आयोजकांच्या शुभ हस्ते. या बेलचा चेंडू शरीरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न. तेहतीस धाबा धावपटला लागले गेल्यात. तसेच
पुढील चेंडू आणखी एकदा खराब चेंडू हाताळत असलेला गोलंदाज आतिश मते बॅक टू बॅक 2 चेंडू अवांतर फेकले. तसेच पारगाव गावातील रत्न अनमोल रत्न आमचे सागर पाटील लवकरच खरं तर पनवेल भूषण या पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात येणार आहेत. वयाने 40+ आहेत, कोणी म्हणणार नाही, पण असे आमचे सागर पाटील पोपटाचा आवाज साठी स्पेशल असलेले सागर पाटील यांचा यथोचित मान सन्मान केला जात आहे. फटका चांगला आहे, सरळ चेंडूला पाठवून दिलाय अजय 74 स्टँडच्या वरतून ठोकला हा षटकार. गावठाण संघाचा हा महानायक सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. स्वस्तामध्ये करण मडवी बाद झाला तेव्हा त्यांना मॅचेस संकटातून जिंकून दिल्यात. नाव आहे टाकीगावचा चैतन्य पाटील. अप्रतिम त्याची बॅटिंग पाहायला मिळाली आणि म्हणून की काय रायगड आणि महाराष्ट्राच्या लेदर क्रिकेटच्या संघामध्ये त्याची निवड केली आहे आणि त्याचाच प्रत्युत्तर त्याचं प्रत्यक्ष मोठीच्या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. हा फटका चांगला फटका इनफिल्डच्या वरतून एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, थ्रो आलाय, धाव घेण्याचा प्रयत्न जरूर करत होते चैतन्य, प्रयासनं थांबवलंय. त्याला माहिती आहे ही विकेट आपल्याला महत्वाची आहे आणि इथून एकेरी धावेनिशी धाव पटला धाबा लागल्या गेल्या त्या 41 धाबा 41 रन्स. आणखीन जिंकण्यासाठी हव्यात त्या 27 धाबा. येणारे 16 चेंडू 27 धाबा. समीकरण आता षटकारानं बदलवलंय. या मॅच मध्ये आता जिंकायचं असेल तर आतिश मतेला चांगली गोलंदाजी करायला लागेल. सुरुवातीला 2 वाईट टाकले पपन सर आणि त्यानंतर एक षटकार आलाय. मानसिक दबाव सध्या जाणवतोय. क्रिकेट हा भावनांनी रचलेला खेळ आहे आणि त्यामुळे या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये बरंच काही अजूनही दडलंय. बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. प्रयास पाटील अगदी लास्ट पर्यंत थांबला होता. इथून एक धाव कंप्लीट. फटका जरूर चांगला होता, फटक्याला आपण दाद देऊयात, पण त्याही पेक्षा तिथला असलेला क्षेत्रक्षण अडवलेला हा महत्वाचा. धन्यवाद विपुल पाटील. अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 मोठीजी टेनिस क्रिकेटच्या या पटलावर आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह आम्हाला जे दिलेत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मान्य श्री अमित ठाकूर साहेब आणि मान्य श्री कल्पेश मात्रे साहेब यांचे उरण प्रीमियर लीगच्या वतीने आयोजकांच्या वतीने मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. ओव्हर टू विपुल पाटील. यस, थँक्यू सागर. आणि धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 43 धावा. फार महत्वाची मॅच आहे सागर, कारण इथून सुपर 6 मध्ये एका संघाला आपल्याला दाखल करायचं आहे. आजच्या दिवसामध्ये या 5व्या दिवसामध्ये आज कोणता संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणार याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. आणखीन एक खराब चेंडू, दडपण, दबाव, प्रेशर ह्या तिन्ही गोष्टी आता पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ तेवढ्याच करत जिद्दीने उतरले. त्यांना ठाऊक आहे उरण प्रीमियर लीगचं महत्व. आज उरणच्या तमाम वासियांना त्याला उत्तर द्यायचं आहे. आणि समोर आहेत स्ट्राईकला प्रयास पाटील, ज्याच्या बॅट मधून मोठे फटके आलेत, तो आहे स्ट्राईकला अतिशय विरुद्ध. आणखीन एक तडाखा. प्रयास पाटील सांगतोय या मॅच मध्ये लढता लढता हारलो त्याची मला खंत नाही, पुन्हा उठेन पुन्हा लढेन. शांत बसायला प्रयास पाटील संत नाही. साबा दहा पटला लागले गेल्यात मयूर स्मृती गावठाण संघाच्या या षटकारांना. अप्रतिम बॅटिंग. या बेलचा चेंडू अगदी शरीरावर आदळणारा जरूर पाहायला मिळाला. थोडासा स्वतःवर नाराज असेल, मिस केलं ते म्हणजे प्रयासनं. एक डॉट बॉल आला आणि इथून मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मयूर स्मृती गावठाण या संघाला 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावा.
12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 18 धावांची. या मैदानांना या धावा डिफेन्स होताना सुद्धा पाहिल्यात, या धावा होताना सुद्धा पाहिल्यात. काल सुद्धा असाच एक सामना रंगला होता जिथं गोवटे संघ खेळत होता आणि त्यांच्या विरुद्ध आर्यन चिरले 12ला 21 पाहिजे होत्या. कौशिकनं 1 धाव खर्च केली आणि शेवटच्या षटकामध्ये अभिजित ठाकूरनं 20 धावा लगावल्या होत्या. गोलंदाजीसाठी दाखल झाले तर दिनेश बंडा. पहिला चेंडू निर्धाव आलाय. दबाव पाहायला मिळतो थोडासा दोन्ही संघावर. फार महत्वाची मॅच. आज कोणता संघ इथून सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणार? गोलंदाज दिनेश बंडा. बराचसा अनुभव आहे नवघर गावातील हा खेळाडू. कित्येक वर्ष नवघर टेनिस क्रिकेटवर या खेळाडूने अधिराज्य गाजवलंय आणि त्याच्या विरुद्ध हा अपकमिंग स्टार टाकीगावचा चैतन्य पाटील. अख्रूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. हो सांगतोय आज सुपर 6 ला पोहोचवायचे आहे मयूर स्मृती गावठाण संघाला. षटकार आला आणि षटकाराच्या साह्याने 56 धाबा. इथून आता या सामन्यामध्ये येणारे 10 चेंडू 12 धाबांची गरज. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उंची जरूर गाठली. पंचांनी इथून वाईड बॉल दिला. येणाऱ्या आता 10 चेंडू 11ची गरज. या सामन्यामध्ये आता एकतर्फी सामना पाहायला मिळतोय मयूर स्मृती गावठाण संघाच्या बाजूनं. वाईड साठी रिव्ह्यू नाहीये. आपण पंचाशी संवाद साधा. वाद करू नका. वाईड बॉल आलाय आणि टाळ्यांचा प्रतिसाद येतोय. 4 बॉल डॉट आले तर अभिजित तांडेल आणि वेदक तांडेल यांच्या वतीने तब्बल 5000चं बक्षीस दिलं जाईल दिनेश बंडा या गोलंदाजासाठी. 5 डॉट बॉल आले तर इथून मात्र बक्षीस येत आहे अभिजित तांडेल आणि वेदक तांडेल यांच्या वतीनं. श्री स्वामी समर्थ सोनारी संघाचे ते संघमालक राहिले होते आणि त्यांच्या वतीने हे बक्षीस. दिनेश आपण पंचांशी संवाद साधा. विनंती आपणास. उरण प्रीमियर लीगची ही मानाची स्पर्धा आहे आणि बरेच उरणचे प्रेक्षक आपल्याला पाहतात. कोलामध्ये डहा टाकण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्पेल क्षेत्रामध्ये सर्वेश आलेत. गडबडलेत. फंबल पाहायला मिळाला. इथून त्वरित दुसरी धाव कंप्लीट करत असताना 2 धावेनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्या बॅटिंग करत असताना मयूर स्मृती गावठाण संघाच्या 59 धावा. 9 चेंडू आणि 9 धाबांची गरज. एखादा चमत्कारच या मॅच मध्ये जिंकून देऊ शकतो वैशाली स्पोर्ट जेनपीडी संघाला. 3 बॉल जरी डॉट आले तरी सुद्धा 5000. पण यावेळी पॉइंटच्या वरतून डीप मध्ये चेंडू निघून चाललाय. चैतन्य पाटील सांगतोय आज आम्हाला इथून आणि आलाय हा आशात वर चौका. गरज. येणारे 8 चेंडू 5 धावांची गरज. 3 वर्षामध्ये मयूर स्मृती गावठाण संघ उरण प्रीमियर लीग खेळतोय आणि आज चैतन्य पाटील अफलातून त्याची बॅटिंग पाहायला मिळाली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक गडबडलेत. घर फिरले की घराचे वासे फिरतात आणि आता तेच पाहायला मिळतंय. प्रत्येक क्षेत्ररक्षकाने केलं त्या चुका. या दोन्ही फलंदाजांनी मॅच जिंकवल्यानंतर दयानंद मडवी आणि अक्षय मडवी यांच्या वतीनं संघ मालक या संघाचे आणि त्यांच्या वतीनं 2000चं कॅश प्राइज या फलंदाजांना दिलं जाईल. 3 वर्ष सलग सहभाग गेलाय तो म्हणजे या संघाला आणि आता मात्र स्वप्न अगदी जवळ आलंय. पण यावेळचा फटका फसलाय. सर्वेश करतोय प्रयत्न. सुटलाय झेल. या मॅच मध्ये नक्की घडतंय काय आता संपूर्ण नियतीला सुद्धा मान्य नाहीये. मयूर स्मृती गावठाण संघ हारावा आणि इथून मात्र झेल सुटलाय. 2 धावा मिळाल्यात. इथून समीकरण आता येणारे शेवटचे 6 चेंडू 1 धावेची गरज. 6 चेंडू 1 धावेची गरज.
जिंकण्यासाठी एका धावेची गरज. आज कोणता संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणार, भरपूर काही आज पाहायला मिळालं. कष्ट, जिद्द, मेहनत, चिकाटी या सर्व गोष्टी एकत्र घेऊन खेळाडू खेळलेत. मात्र आज कोणाचं स्वप्न, ही जर मिडनवर आली तर 20,000चं कॅश प्राइज अभिजित तांडेल आणि वेदक तांडेल यांच्या वतीनं आशिष पाटील या गोलंदाजाला दिलं जाईल. ही जर षटक मिडन आलं तर आमचे कुबेराचे राईट हँड प्रितेश पाटील. 6 बॉलला 1 हवंय, पण आजच्या दिवसामध्ये मयूर स्मृती गावठाण संघ पोहोचलाय सुपर 6 मध्ये. अभिनंदन दयानंद मडवी, अक्षय मडवी आणि संपूर्ण गावठाण संघाचे आपण अभिनंदन करूयात. अप्रतिम आज खेळ राहिला. सलग 3 वर्षामध्ये उरण प्रीमियर लीग मध्ये मयूर स्मृती गावठाण संघ सहभागी घेत होता आणि आज मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय. सुपर 6 मध्ये पोहोचवलाय मयूर स्मृती गावठाण संघ.